श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कान्हे पाटील फार्मिंग मराठी उत्तर मात्र स्वभावातून मांडत आहे. मित्रांनो, आयुष्यात त्या व्यक्तीच्या कधीच मागे लागू नका जिला तुमची किंमत नसते. मित्रांनो, आपली कवडीचीही किंमत न करणाऱ्या, आपल्याला कधीही गांभीर्याने न घेणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे त्याच्या आणि त्यांना आयुष्यात कधीही प्राधान्य देऊ नये. मित्रांनो, आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. अपवाद, परिवार, अत्यंत निकटवर्ती, हितचिंतक व मित्र परिवार किंमत देताना योग्य ती पारख करून त्या व्यक्तीच्या गुणवत्तेच्या आधारे घ्यावी. मित्रांनो, आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, आपल्याला कायम सहाय्य करणाऱ्या व्यक्तींचाच कदर करणे, त्यांना प्राधान्य वागवणे, त्याच्या प्रती कायम कृतज्ञता दर्शविणे. जीवनात कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःचा आत्मसन्मानाला स्वाभिमान अग्रस्थान देणे. स्वतःची उपलब्धता आवश्यक तितकी परंतु मर्यादित ठेवणे. जास्त मागणी, मर्यादित पुरवठा या अर्थशास्त्रीय सूत्राप्रमाणे वागून आपली सामाजिक पत वाढवणे. उपलब्धता अत्यधिक झाल्यास आपली किंमत कमी होते. मित्रांनो, लोक तुमच्याकडे आकर्षित झाली पाहिजे इतके स्वतःचे व्यक्तिमत्व चुंबकीय बनविले पाहिजे. लोखंडाप्रमाणे जगाकडे आकर्षित होण्यापेक्षा स्वतःच लोहचुंबक बनणे व जगाला आकर्षित करावे हेच उंच आत्मसन्मानाची मित्रांनो गुरुकिल्ली आहे. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने, आदराने वागवावे. तिचा गुण कौशल्याचे कौतुक करावे. भारदस्त वर्तवणूक ठेवावी. मित्रांनो, लोक तुम्हाला जितके गांभीर्याने घेतले तितके तुम्हीही त्यांना गांभीर्याने घ्यावे. आयुष्यात बऱ्याचदा जशा तसे वागावे लागते. अशाने समोरच्या व्यक्तीला योग्य ते संतोष मिळतो. तरीही परिस्थितीनुरूप जशास तसे वापर सुज्ञपणाने करणे गरजेचे आहे. मित्रांनो, आत्मसन्मानाचा प्रश्न असल्यास याचा अवलंबन करणे श्रेयस्कर ठरते. आयुष्यात अनेक मित्र, मैत्रिणी आणि व्यक्ती भेटतात, परंतु आपली खरी माणसे शोधण्यासाठी निर्मूलन तंत्राचा अवलंबून असते. मित्रांनो, यासाठी तुम्ही खालील निकषांचा अवलंबन करू शकतात. मित्रांनो, उदाहरण, आपल्याला स्वतःहून कोणी विचारते, कोणत्या व्यक्तीला, मित्राला खरोखर आपल्याबद्दल आपुलकीच वाटते, कोणत्या व्यक्ती आपल्याला निरपेक्ष भावनेने मदत करतात, कोण कोण आपल्याला त्याच्या मौल्यवान वेळेतून वेळ काढून तो आपल्यासाठी देतात, कोण आपल्याला स्वतःहून समजत घरी भेटायला येते. मित्रांनो, कोण कोण अडचणीला धावून येते. इतर जण अशा निकषांचा वापर करून आपल्याला खरी व आपली माणसे शोधतात. येथील अनावश्यक गोतावळा अशी रीतीने आपोआप बाजूला होईल. माझ्या मते खंडीभर मित्र असण्यापेक्षा मोजका 10-12 हितचिंतक व्यक्तीचा गट राखीव ठेवावा. तो म्हणजे आयुष्यभर कमी येईल. फेसबुकवर हजारो मित्र असणे व त्याचे खरे मित्र किती आहेत या गोष्टीला फार मोठे महत्त्व आहे. मित्रांनो, पहिला नियम खोटे बोलून कुणाचं मन दुखवू नये आणि कुणाचं मन दुखलं असं आपण वागू नये. मित्रांनो, पर्याय दुसरा नियम, स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्याचा गैरफायदा घेऊ नये आणि आपला गैरफायदा घेऊन कोणी आपल्याला
फसवले इतका भोळा स्वभाव व आंधळा विश्वास कोणावर ही ठेवू नये. फक्त जन्मदाते सोडून. मित्रांनो, पर्याय तिसरा, नियम चोरी लांडी लबाडी करून घर संपत्ती गोळा करू नये. मित्रांनो, जनमानसात त्यांचा दिखावा मोठेपणा मिरवू नये. कालांतराने नष्ट होते नाही, लोक ते नष्ट करतात. पर्याय नंबर 4, नियम बाहेरच्या परक्या लोकांना घरात थारा देऊ नये. घरातलंच नर्म कोणा बोलू नये, कर्ज कोणा सांगू नये व मतभेद चहाट्यावर आणू नये. आपली पद जाते, लोक त्याचा फायदा उठवतात. मित्रांनो, पर्याय नंबर 5, अंतिम नियम समोरच्या व्यक्तीच्या योग्यता ओळखून आपले वर्तन असावे. उगाच चुकीच्या लोकांचे पाय धरू नये आणि आपले हात त्याच्या हातात देऊ नये, कारण त्याची नकारात्मक ऊर्जा नकळत आपल्या शरीरात प्रवेश करते. हे 5 नियम जीवनात बहुमूल्य आहेत. मित्रांनो, अगदी रत्नासारखे काम करतात, आपले भाग्य चमकवतात आणि शत्रूला नमोहरण करतात. म्हणजे आसपास फिरकू देत नाहीत आणि तरीही एखादा चुकून आलाच खेटायला तर तो शिवाय राहत नाही. अनुभव सिद्ध. कमेंट करा. कान्हे पाटील फार्मिंग मराठी. जय हिंद, जय भारत.